वाल्मिक कराडचा अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावलेला आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला आपण बघतोय की यावेळेस औरंगाबाद खंडपीठानं कुठलाही दिलासा दिलेला नाही। कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावलेला आहे। वाल्मिक कराडवर मोकोकाअंतर्गत कारवाई झालेली आहे। कराड गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहे आणि आता कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावलेला आहे। कराडनं जामिनासाठी अर्ज केला होता, जो आता औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला आहे। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। माधव, काय अधिकची माहिती, काय नेमकं न्यायालयानं म्हटलंय? बरोबर 1 वर्ष होतंय त्यावेळेस वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली होती। स्वतः पुण्यात तो सरेंडर झाला असं सांगितलं होतं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती। तेव्हापासून सध्या तो जेलमध्ये आहे आणि या परिस्थितीमध्ये जामीन मिळावा यासाठी त्याच्याकडून वकिलाकडून हायकोर्टामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता आणि त्यावर 3 दिवस सुनावणी झाली। काल आणि आज असे 2 दिवस सलग आणि त्याबरोबरच मागच्या आठवड्यात एक सुनावणी झाली होती। या सुनावणीच्या दरम्यान वाल्मिक कराडचे वेगवेगळे कारनामे कोर्टाच्या समोर सरकारी वकिलाच्या वतीनं मांडण्यात आलेलं होतं आणि त्या सगळ्या अनुषंगानं आज हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणाच्या संदर्भातला निकाल देताना कोर्टानं जामीन अर्ज फेटाळून टाकलेला आहे। काही दिवसांपासून जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळत होतं आणि त्यासाठी हायकोर्टामध्ये ही अर्ज केलेला होता। अर्जामध्ये प्रामुख्यानं ही जी अटक आहे ती बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलेला होता। ज्या ज्या पातळ्यावर ही कारवाई झाली आहे ती सगळी बेकायदेशीर आहे, चुकीची आहे, कारण अटक झाली नव्हती तर स्वतः वाल्मिक कराड हा सरेंडर झालेला होता असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितलं होतं। परंतु न्यायालयानं नेमकं त्याचा जामीन अर्ज फेटाळून या प्रकरणामध्ये आपण बघतोय एक वेगळा संदेश देखील दिल्याचं आता बोललं जात आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वाल्मिक कराडचा मुक्काम हा तुर्तास तुरुंगातच असणार आहे, कारण त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे।